मी आल्या नगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना, मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय. आमचा कैलवास नाही, तुम्ही सावध व्हा. त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला, पण अंधारातून 100% पटणार. सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैडी दिली, एक एक सगळ्याला. काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतं. इतका बेभरोशी माणूस असतो का? तुझ्या पक्षात आलेत ना ते आता, तरी तू तुला एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस. बघा ही दशा आहे मराठ्यांची. हे तुम्हाला आतल्या आत पटतंय त्यांना. पण आता मीडियात येणार ते, मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येतो बळच हाताळा गाडी दे. पण आतून यांना सगळ्याला माहिती ह्यो माणूस गिअर मध्ये आणून संपवायला लागला. मला भाजपचे फोन करते आता, ते म्हणजे हा बघ आमचे कुणाचे 5 लाखाचे कुणाचे 20 लाखाचे काम गुंतलेले आहेत, आम्ही तिकडे येतं. आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय, मग आम्ही सत्तेत येत. आमचे पोरं पोरी आम्हाला शादीत येत. जर लय मोठे येतं मग ते नाव नको सांगायचं त्यांच्या आधी आकडा तरी आमदार खासदार मिळून सगळे मला 30-32 जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून. आणि त्यांच्यात पक्षातले काय तर मंत्री सांगायचे आम्हाला ओळटी दिलाय, कामच करताय ना म्हणे. नाव सांगितलं का 5 का होईन पण कामच करतायत. आणि खरं आहे हो, ते दुःख आहे.